आज बिर्याणी बोललाय. कोणती बिर्याणी? पनीर. हां. अरे वा. गाईस, आता आपण पनीर तळून घेऊया. बघा गाईस, आपण पनीर कसं छान तळून घ्यायचे मस्त. अजून काय सामान लागते आपण बघूया. कोथिंबीर, टमाटा, अंडा नुशीची पेस्ट, टमाटा, दही, तळलेलं पनीर, मीठ, हळद, चिली पावडर, लाल तिखट, गरम मसाला. गाईस, आता आपण अंडा फ्राय करून घेऊया. बघा कसा शेपट करते. आता आपण पनीर मॅरिनेट करूया. बिर्याणी मसाला टाकूया. दही टाकूया. आता घरात मसाला टाकूया. नीट बघा गाईस, समजलंच का मी कसं केलंय. त्यात सगळे मसाले मिक्स करून घेऊया. बघा गाईस, किती छान मिक्स झालंय. तर आपण पातेल्यामध्ये ते टाकूया आणि आता तेलमध्ये खडा मसाला टाकूया. नीट बघा मी काय काय टाकते. आता आपण याच्यात मिरची टाकूया. आता ह्याच्यामध्ये आता पाणी टाकूया. किती छान भाजतंय बाबा. आता कोथिंबीर टाकूया. गाईस, आपण याच्या आतामध्ये मीठ टाकूया. बघा मी किती मीठ टाकते. आता आपण कांद्यामध्ये आता नुशीची पेस्ट टाकूया आणि हलवून घेऊया. आता हे मध्ये टमाटे टाकूया. आता सगळं मिक्स करून घेऊया. गॅस आता ताटं धुवून घेते. स्वच्छ धुवून घ्यायचे बघा. गॅस, आता आपण मॅरिनेट केलेलं पनीर हा मसाल्यामध्ये छान मस्तपैकी मिक्स करून घेऊया. बघा गाईस, अच्छा मिक्स करून घ्यायचे बघा. आता आपण पाण्यामध्ये शिशिरा टाकूया. हळद टाका बघा गाईस. आता मग चक्का बसल. आता तांदूळ मिक्स करून घ्यायचा गाईस. किती मला काम करून लागतं ना पिच्छाने मला. तांदूळ शिजून झाल्यावर पातेल्यामध्ये बटर टाकून आणून घेऊया गाईस. आणि त्यामध्ये आपण पनीरचा मसाला टाकून घेऊया आणि त्याला हलवून घेऊया. एकदम छान मिक्स करून घ्या गाईस. खाली लागलं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये पटल्यास टाकूया. हळू टाका गाईस. आता राईस पुसून घेऊया. आता राईसवरती थोडंसं कांदा टाकूया आणि कोथिंबीर टाकूया आणि थोडीशी तुरटी टाकूया. गाईस, किती छान दिसतंय. आणि थोडासा फूड कलर टाकूया आणि आता शिजायची वाट बघूया. A few moments later. आपली बिर्याणी साडी गाईस. चल गाईस, आता मस्त बिर्याणी खामते. दिसायला तर खूप छान दिसते. गाईस, खूप सुंदर लागते. आता गाईस,